फिजिक्समध्ये आपण आता बघणार आहे ऑसिलेशन हा चॅप्टर. ऑसिलेशन म्हणजे काय? तुम्हाला कोनिकल पेंडुलम माहीत आहे, सिंपल पेंडुलम माहीत आहे. तसंच आपण आता ऑसिलेशन म्हणजे एखादी बॉडी कशी ऑसिलेट करते, त्याची इक्वेशन काय, याच्याविषयी माहिती आपण बघणार आहे आता. तर ऑसिलेशन इज अ व्हेरी कॉमन अँड इंटरेस्टिंग फेनॉमेना इन वर्ल्ड ऑफ फिजिक्स. फिजिक्समधला खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. In our daily life, we are come across the various example of oscillatory motion, like rocking a cradle, uh, swinging in a swing motion of the pendulum of the clock, vibration of the guitars, violin string, up to down motion of the needles of the swing machine. ही कितीतरी एक्झाम्पल ऑसिलेशनचे आहेत आपल्याकडे. द मोशन्स ऑफ द पंक्स prongs prongs of the vibrating tuning probe, oscillation of the spring. In this case, the motion of the repeated after the certain interval of time is a periodic motion. एखादी गोष्ट हितनं निघते, परत जाते, परत माघार येते, परत जाते, अशी ही जी काय ऑसिलेट मोशन आहे, एका ठिकाणी निघायचं, परत जायचं, परत इथं माघार यायचं, असं ह्यालाच आपण काय म्हणतोय, ऑसिलेटरी मोशन आहे. ऑसिलेटरी मोशन इज द पिरियडिक मोशन आहे. ती कशी आहे, ठराविक टाइम पिरियडमध्ये, ठराविक इंटरव्हलमध्ये परत ओरिजिनल पोझिशनला येते, त्याला काय म्हणतो आपण, पिरियडिक मोशन. In this chapter, we will see that the displacement, velocity, acceleration for the motion can be represented by the sine cosine function. त्यामध्ये साइन आहे, कोसाइन फंक्शन आहे. दिस फंक्शन आर नोन एज अ हार्मोनिक फंक्शन, त्याला काय म्हणायचं, हार्मोनिक फंक्शन. देअरफॉर द ऑसिलेटरी मोशन ओबिंग सच फंक्शन इज कॉल्ड एज अ हार्मोनिक मोशन. त्याने जर हे ओबी केलं फंक्शन, त्याला काय म्हणतो आपण, हार्मोनिक मोशन असं म्हणतो. आफ्टर स्टडिंग दिस चॅप्टर, you will able to understand the appropriate terminology of the described oscillation, simple harmonic motion, त्याला SHM म्हणतो आपण, graphical representation of simple harmonic motion, energy change during the SHM, dampings of the oscillation, resonance. ह्याच्यामध्ये आपण बघणार. ह्यात महत्त्वाचा पॉईंट काय, एक्सप्लेनेशन ऑफ द पिरियडिक मोशन. पिरियडिक मोशन काय असते बघा. आता सिंपल हार्मोनिक मोशन कॉन्सेप्ट आपण बघणार आहे, डेरिव्हेशन वगैरे ते सगळं बघणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता काय बघणार आहे आपण, एक्सप्लेनेशन ऑफ पिरियडिक मोशन. काय सांगितलं याच्यामध्ये, एनी मोशन विच रिपीट्स इटसेल्फ आफ्टर अ डेफिनेट इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड एज पिरियडिक मोशन. कुठलीही मोशन असू दे, एका ठराविक टाइम मध्ये परत ओरिजिनल पोझिशनला येईल, त्याला काय म्हणतोय आपण, कसली मोशन म्हणतो, तर पिरियडिक मोशन म्हणतोय. लक्षात, एनी मोशन, काय सांगितलं डेफिनेशन, एनी मोशन विच रिपीट्स इटसेल्फ, ती स्वतःच रिपीट होते, एनी मोशन विच रिपीट्स इटसेल्फ अ डेफिनेट इंटरवल ऑफ टाइम. कुठलीही मोशन असू द्या, एका ठराविक टाइम मध्ये प्रत्येक रिपीट होते, त्याला काय म्हणतो आपण, पिरियडिक मोशन. A body performing periodic motion goes on repeating the same set of momentum. अशी एखादी बॉडी आहे, परत त्याच सेट ऑफ मोमेंटम वरून ती जाणार आहे ठराविक टाइम मध्ये. द टाइम टेकन फॉर वन सच अ मोमेंटम इज कॉल्ड पिरियड ऑफ, काय म्हणले, टाइम टेकन फॉर वन सच सेट मोमेंटम. काय सांगितलेलं आहे, टाइम टेकन वन सच सेट ऑफ मोमेंटम्स इज कॉल्ड, इट इज अ पिरियड अँड पिरियडिक टाइम. त्याला काय म्हणतो, पिरियड किंवा पिरियडिक टाइम असं आपण म्हणतो. ॲट द एंड ऑफ इच सेट ऑफ मोमेंटम, ॲट द एंड ऑफ इच सेट ऑफ मोमेंटम, द स्टेट ऑफ द बॉडी इज द सेम ॲज दॅट द बिगिनिंग. हे लक्षात घ्या. सांगितलंय का इथं, ॲट द एंड ऑफ इच सेट ऑफ मोमेंटम, द स्टेट ऑफ द बॉडी इज द सेम ॲज दॅट द बिगिनिंग. सुरुवातीला जसं ते बॉडीची पोझिशन तशी शेवटी थांबणार आहे. सम एक्झाम्पल ऑफ पिरियडिक मोशन ऑन द मोशन ऑफ द मून्स अराउंड द अर्थ. तर त्याला एक्झाम्पल म्हणून जर आपण मूनचं एक्झाम्पल पाहिलं, तर मून हा आपल्या अर्थच्या भोवती ठराविक टाइम पिरियडमध्ये आहेच पोझिशनला येतो. अँड द मोशन्स ऑफ द अदर प्लॅनेट्स अराउंड द सन, किंवा दुसरे जे ग्रह आहेत ते सूर्याभोवती कशी फिरतात त्यांची पण मोशन. अँड द मोशन ऑफ द इलेक्ट्रॉनिक अराउंड द न्यूक्लियस, ही एक मोशन आहे, एक्सेट्रा. ॲज सीन इज अ चॅप्टर 1, आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ एनी ऑब्जेक्ट, दॅट्स द पिरियडिक मोशन.
अशा मोशन आपण बघितल्या. जिथून सुरुवात झाली तिथंच फिरून आल्या, पण ते रोटेशनलमध्ये आल्या. Another type of the periodic motion which is practically repeated moves to add the flow along with the same path in oscillatory motion. आता हे बाकीचे आहेत ते कशा गोल येतात, एखाद्या ठिकाणाहून निघणं परत तिथंच फिरून येणं, ही कसली मोशन झाली, रोटेशनल मोशन झाली. पाथ वेगळा पाथ आहे, म्हणजे म्हणजे राऊंड एक पूर्ण होईपर्यंत दिसते. आता इथनं बघा, इथं जाणार परत हायाच रोटने येतं माघार येणं, सेम पाथनं परत रिपिटेशन हाया पोझिशनला येणं. तर तसं प्रॅक्टिस रिपीटेडली मूव्स टू ॲट द फॉर अलॉंग द सेम पाथ इन ऑसिलेटरी ऑर द हेवरेटरी मोशन. त्याला हेवरेटरी मोशन किंवा ऑसिलेटरी मोशन म्हणतो. जायचं त्याच पाथनं, यायचं पण त्याच पाथनं मागं, त्याला काय म्हणतो आपण, ऑसिलेटरी मोशन. एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज अ पिरियडिक, बट एव्हरी पिरियडिक मोशन इज नॉट बी ऑसिलेटरी. कळलं कशामुळं? कशाचं उदाहरण, अर्थ अराउंड द सन. अर्थ जर आपली पृथ्वीच्या भोवती फिरत असेल तर एका ठराविक टाइम मध्ये ती परत माघारी येते ह्या पोझिशनला, पण हा या जागेवर येते का, नाही येत. ती काय, एक राऊंडच चाललंय आपलं, एक ऑसिलेशन पूर्ण होताना पृथ्वी काय करते, इथून जाते ना अशी माघार येते, परंतु ऑसिलेटरी मोशनला सेम पाथनं परत माघार येणं, असं असं होत नाही. तर इथं याला काय म्हणायचं, ऑसिलेटरी मोशन इज अ पिरियडिक, बट एव्हरी पिरियडिक मोशन ऑसिलेटरी असलं असं नाही. एव्हरी ऑसिलेटरी ही पिरियडिक होऊ शकते, एव्हरी पिरियडिक इज नॉट ऑसिलेटरी. हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. सर्क्युलर मोशन इज पिरियडिक बट इट इज नॉट ऑसिलेटरी. कळलं, ती पिरियडिक आहे परंतु ऑसिलेटरी नाही. कशामुळं, सेम पाथ ती नसल्यामुळं. म्हणजे एक ऑसिलेशन पूर्ण होईल, आपलं एक राऊंड पूर्ण होईल, परंतु जाऊन माघारी एकाच पाथमधून येत नाही. द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ ऑसिलेटरी पिरियडिक मोशन is a simple harmonic motion in which every particle of the oscillatory bodies moves to the and fro about the mean position along a certain fixed path, and if the path is straight line and then the motion is called a linear simple harmonic motion. तो जर पाथ स्ट्रेट लाईनचा असेल तर काय म्हणतो आपण, लिनियर हार्मोनिक सिंपल हार्मोनिक, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतो आपण. अशी गेली आणि परत अशी मागायला तरी कुठला झाला, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणायचं. स्ट्रेट लाईन पाथ असेल तर व्हायब्रेटर करण्याचा. इफ द पाथ इज आर्क ऑफ अ सर्कल इट इज कॉल्ड द अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. कसली, समजा एखादी बॉडी अशी येते, अशी जाते, अशी माघारी येते, कसली झाली, अँग्युलर झाली. स्ट्रेट लाईन असेल तर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणायचं. अ स्मॉलेस्ट इंटरवल ऑफ द टाइम आफ्टर द विच द टू अँड फ्रो मोशन इज रिपीटेड कॉल्ड एज अ पिरियड ऑफ टी. जाणे आणि येणे त्याला काय म्हणतो आपण, टाइम पिरियड टी म्हणतो. द नंबर ऑफ ऑसिलेशन कम्प्लिटेड पर युनिट टाइम इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. एका ठराविक टाइम मध्ये जाऊन माघारी येणं त्याला काय म्हणतो, एक फ्रिक्वेन्सी आपली, म्हणजे पर युनिट टाइम मध्ये एका ठराविक टाइम मध्ये ते कम्प्लीट करणं ऑसिलेशन, त्याला काय म्हणतो आपण, फ्रिक्वेन्सी ऑफ अ पिरियडिक मोशन. तुम्हाला पहिली डेफिनेशन या ठिकाणी कन्सेप्ट दिलाय. तर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे कशी असते, स्ट्रेट लाईन मध्ये असते. ओके, द प्लेस रेक्टँग्युलर ब्लॉक ऑन द स्मूथ fractionless horizontal surface, attach one end of the block as shown in the figure, pull the block of the mass m toward the right and release it, and then the block will be the begin its and fro motion on either sides of the equilibrium position, and this motion is linear simple harmonic motion. बघा काय केले, एक स्प्रिंग जोडलेलं आहे इथं, काय केलेलं आहे, अशी एक स्प्रिंग जोडलेली आहे, स्प्रिंगला काहीतरी मास जोडलेलं आहे, बरोबर. इकडं काय केलं, ह्या ब्लॉकला इकडं ओढलं पहिल्यांदा, त्याची ओरिजिनल पोझिशन काय आहे ब्लॉकची, ही जी आहे ती पट्टी कशी काय, ओरिजिनल पोझिशन. तर आपण काय केलं, ब्लॉकला इकडं ओढलं, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, लांबली त्याची लेंथ, फोर्सच्या विरुद्ध काम केलं, बरोबर आहे, मायनस के एक्स बरोबर. फोर्स तर ओढतोय आत, बरोबर का, स्प्रिंग आत ओढते आणि आपण काय केलंय, बाहेर खेचलंय, त्यामुळे काय दाखवलं इथं, निगेटिव्ह साईन दाखवलं, कळतंय का. त्या स्प्रिंगची टेंडन्सी काय, आतमध्ये ओढणे, ओढलंय कुठं मास, बाहेर, त्यामुळे काय केलं इथं, निगेटिव्ह. ब्लॉक ओढला बाहेर, किती ओढला अंतर, एक्स एवढं अंतर बाहेर ओढला. स्ट्रेचड केला, फ्रिक्शनलेस सरफेस, तर तो मऊ सरफेस, त्याच्यावर बॉक्स काय लय घासणार नाही, खडबडीत नाही, मऊ सरफेसवरनं तो बॉक्स ओढलेला आहे, रिलॅक्स्ड.
रिलॅक्स्ड म्हणजे एक ओरिजिनल पोझिशन म्हणून आपण, तिथे काय इकडे जात नाही इकडे जात नाही, त्या ठिकाणी फोर्स काय असेल, 0 असणार आहे. कारण बॉडी अशी स्प्रिंग जोडली नुसती बॉडी ठेवली, इकडे वळलेलं नाही काय नाही काय नाही. फ्रिक्शनलेस सरफेस. कंप्रेस्ड. स्ट्रेच्ड म्हणजे काय करणं, स्ट्रेच केलं, स्ट्रेच्ड मोडलं. आणि कंप्रेस्ड म्हणजे काय झालं, दाबलेले ते. लक्षात. रिलॅक्स्ड म्हणजे एकदम निवांत, काय ओढलं नाही काय नाही. आता हे इकडं ओढलं की -kx, आता दाबलं तर ती बाहेर ढकलतंय पण ओढतोय आत, कळतंय का, त्यामुळे निगेटिव्ह साईन. स्प्रिंगच्या टेंडन्सीच्या विरुद्ध आपण काम करतोय ना. हा फोर्स कसा काम करतोय, आपण दाबतोय आत ढकलतोय बाहेर, बरोबर का, हे लक्षात घ्या. इथे एक्स होतं, इकडं +x, इकडे आत ओढल्यामुळे काय झालं, निगेटिव्ह हे झालं. फ्रिक्शनलेस सरफेस आहे इकडे, कळतंय. Shows the equilibrium position in which the spring exerts no force on the block and its block is displaced toward the right of the equilibrium position. The force exerted by the spring of the block is directed toward the left. तर तुम्ही ज्या वेळेला फोर्स अप्लाय करताय, कुठल्या बाजूला ओढलाय, त्याच्या विरुद्ध बाजूला फोर्स काय करतोय, काम करतोय. On the account of its elastic properties, spring tends to the regains its original shape and size of, therefore the exert restoring force on the block. तर त्याच्यावर कुठला तयार होतो फोर्स, रिस्टोरिंग. स्प्रिंग मध्ये कसली प्रॉपर्टी आहे, इलेस्टिसिटीची प्रॉपर्टी, ती ओरिजिनल रिगेन करण्यासाठी पाहिजे ओरिजिनल शेप साईजला. दिस इज रिस्पॉन्सिबल ब्रिंग्स इट्स बॅक टू द ओरिजिनल पोझिशन. कशामुळं, रिस्टोरिंग फोर्समुळं तो काय करतो, त्याच्या ओरिजिनल पोझिशन येण्यासाठी प्रयत्न करतो. दिस फोर्स प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. हा फोर्स कशावर अवलंबून आहे, डिस्प्लेसमेंट, किती अंतर ओढले त्याच्यावर अवलंबून. बट इट इज डिरेक्शन अपोजिट टू दॅट डिस्प्लेसमेंट. आता या डिस्प्लेसमेंटच्या विरुद्ध काम करतोय हा फोर्स. समजा स्प्रिंग आतमध्ये दाबली तर ती फोर्स बाहेरमध्ये असतो, स्प्रिंग बाहेरमध्ये ओढली तर फोर्स काय असतो, आतमध्ये असतो. हे लक्षात. तसं रिस्टोरिंग फोर्स आहे परंतु विरुद्ध काम करतो. एक्स विथ डिस्प्लेसमेंट, रिस्टोरिंग फोर्स एफ इज गिवन बाय. बघा आता आपण एक्स पोझिशनला वळल्यावर काय होईल हे सांगितलं. के इज अ कॉन्स्टंट डिपेंड्स अपॉन द इलेस्टिक प्रॉपर्टीज ऑफ द स्प्रिंग. के कसा कॉन्स्टंट आहे, इलेस्टिक प्रॉपर्टी त्या स्प्रिंगच्या वरती के कॉन्स्टंट अवलंबून आहे. इट इज कॉल्ड एज अ फोर्स कॉन्स्टंट, त्याला काय म्हणतो आपण, फोर्स कॉन्स्टंट म्हणतो. दिस निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट द फोर्स डिस्प्लेसमेंट आर अपोजिटली डिरेक्टेड. पहिल्या डायग्राम मध्ये फोर्स इज इक्वल टू के एक्स. काय म्हणलं होतं, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट, बरोबर. पहिला मुद्दा, फोर्स कशावर अवलंबून आहे, तुम्ही किती डिस्प्लेसमेंट ओढता तिथं. पण इथे एक कॉन्स्टंट घ्यावा लागला आपला -kx. हा निगेटिव्ह घेतला कारण तो त्याच्या फोर्सच्या स्प्रिंगच्या टेंडन्सीच्या विरुद्ध काम करतो. If the block displaced toward the left from its equilibrium position, then the force exerted by the spring and blocks directed toward the right and its magnitude proportional to the displacement from the main positions. हे लक्षात घ्या. तुम्ही ब्लॉक जो आहे तो कुठं ओढताय, ब्लॉक लेफ्ट साईडला इकडे ओढलाय, RHSला, टेंडन्सी त्याची कुठे आहे, लेफ्ट साईडकडे, लक्षात. म्हणून या ठिकाणी F इज इक्वल टू -kx कॅन बी यूज्ड इन इक्वेशन ऑफ मोशन इन अ ब्लॉक. तर ती आपण इक्वेशन पुढे वापरू शकतो. नाव ब्लॉक इज रिलीज्ड फ्रॉम द रिजिड rightmost position, then restoring force exerted on the spring accelerates toward its equilibrium position. The acceleration of A is block is given by. तर acceleration काय असेल, तर आपल्याकडे acceleration फॉर्म्युला आहे, फोर्स इज इक्वल टू काय असतं, MA, पण आपल्याला ए पाहिजे, आपल्याला तिकडे पाठवा, फोर्स अपॉन MA ॲक्सेलरेशन. F अपॉन ए म्हणजे ॲक्सेलरेशन, पण आपल्याकडे इथे ए ची व्हॅल्यू माहीत आहे आपल्याला, सॉरी काय आपल्याकडे फॉर्म्युला, kx आहे ना. मग आपण एफच्या ठिकाणी व्हॅल्यू टाकू शकतो की ए इज इक्वल टू काय आपल्याकडे F अपॉन M, बरोबर. एफची व्हॅल्यू काय झाली आपल्याकडे, kx डिवायडेड बाय M, म्हणजे ॲक्सेलरेशन काय मिळालं तुम्हाला, -kx अपॉन M मिळालं, कळत आहे. पुढे, where M is a mass of block and this shows that the acceleration is also proportional to the displacement and direction of the opposite to the displacement. The force and acceleration both directed toward the means of equilibrium position. तर दोन्हीची पोझिशन कुठे जाण्यासाठी प्रयत्न आहे, इक्विलिब्रियम पोझिशनला दोघं पण प्रयत्न करतायत.
As the block moves toward the mains position, then the speed of the starts increasing due to the acceleration. तर त्याचं इन्सुलेशन स्पीड काय होईल वाढेल ओरिजिनल पोझिशन जाण्यासाठी बट इट इज डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मेन पोझिशन गोज डिक्रीजिंग तर डिस्प्लेसमेंट मात्र काय होईल कमी होईल when the block return to the main position then the displacement of means the force acceleration is zero तो मेन पोझिशनला आलाय काय होईल सगळं झिरो होऊन जाईल the speed of the block of the main position become maximum and its kinetic energy attains to the maximum value. The block does not stop the mean position but continues move beyond the main position toward the left. तो जो ब्लॉक आहे ते इकडून सध्या इकडे आलाय पण इथं मेन पोझिशनला थांबा तो इकडे येणार आहे परत आणखी लक्षात कंप्रेस्ड होईल ती स्प्रिंग काय होईल कंप्रेस्ड एक्झस्ट रिस्टोरिंग फोर्स ऑफ द ब्लॉक टुवर्ड द राईट त्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स तयार झाला परंतु कसा रिस्टोरिंग फोर्स असा तयार झाला म्हणजे असा स्प्रिंग दबली गेली कंप्रेस झाली पण तो फोर्स जो आहे तो रिस्टोरिंग इकडे राईटच्या दिशेने ढकलणार आहे त्याला रिस्टोरिंग फोर्स तयार झाला पण कसा टुवर्ड द राईट तयार झाला द अपोजिंग फोर्स रिटर्न्स टू द मोशन ऑफ द ब्लॉक सो दॅट द झिरो दिस इज अ पोझिशन परत रिटर्न माघार येईल this position shown in the position of displacement from the main position to restoring force maximum and आता मेन पोझिशन पासून समजा एखादा ऑब्जेक्ट इथनं इथं आला इथनं इथे गेला तर इथं सगळ्यात जास्त मॅक्झिमम रिस्टोरिंग फोर्स असेल इथं पण मॅक्झिमम रिस्टोरिंग फोर्स असेल इथं काय असेल झिरो असेल इथं लक्षात रिस्टोरिंग फोर्स and this force now accelerate block toward the right and toward the equilibrium position and the position goes on repeating in that causes a block oscillate the either side of equilibrium main position. Such oscillatory motion along the straight path is called a linear simple harmonic motion. अशी जी स्ट्रेट along the straight line मूव्ह करणारी जी काही एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन असेल मोशन असेल त्याला काय म्हणतो आपण सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणतो लक्षात and SHM is the defined as the linear periodic motions of the body. Linear periodic motion of the body and in which force accelerated always directed toward the main position. आता यामध्ये फोर्स ॲक्सिलरेट कुठे करतो मेन पोझिशनला जाण्यासाठी इट्स मॅग्नेट्यूड प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मेन पोझिशन आणि ह्याची मॅग्नेट्यूड काय आहे प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मेन पोझिशन लक्षात ठेवा तर आता ह्याच्यावर आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं फार सोपं आहे डेरिव्हेटिव्ह आला की सोपं आहे काय अडचण नाही ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे आधी 2-3 मार्काला ह्याच्यावर प्रश्न आलेला 2 मार्काला किंवा 3 मार्काला जेव्हा प्रश्न येतो परीक्षेला IMP पॉईंट आहे ह्या चॅप्टरमधला हा तुम्हाला मी IMP मध्ये टाकलेलं आहे तर हा पॉईंट IMP आहे लक्षात ठेवा त्यानंतर आहे डिफरन्शियल इक्वेशन SHM त्याला आपण म्हणू बघा लक्षात द्या आता काय सांगितलं इथं इन द लिनियर SHM द फोर्स इज डिरेक्टेड टुवर्ड द मेन पोझिशन काय सांगितलेलं बघा इथं लिनियर SHM द फोर्स इज डिरेक्टेड टुवर्ड द मेन पोझिशन and its magnitude is directly proportional to the displacement of the body and main position बघा लक्ष द्या व्यवस्थितपणे काय सांगितलं लिनियर SHM मध्ये द फोर्स इज डिरेक्टेड टुवर्ड द मेन पोझिशन फोर्स कुठं आहे डिरेक्टेड टू द main position and its magnitude directly proportional to the displacement of the body main position as seen in the equation बघा आता तुम्हाला ह्याच्यावर कळलं F is equal to minus kx कसा येतो k is the force of constant x is displacement and from the main position okay according to Newton second law काय सांगतो न्यूटनचा दुसरा नियम काय फोर्स इज इक्वल टू ma हा नियम आहे आपल्याकडे तर आपण काय करूया फोर्स म्हणजे काय करूया असं घेऊ ma इज इक्वल टू मायनस kx तर लक्षात मग द व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इज काय व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल्स फी म्हणजेच काय असतं डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम ही आपल्याकडे फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल परत काय केलं आपण ॲक्सेलरेशन काढून घेतलं काय येईल मायनस म्हणजे काय इज इक्वल टू काय होईल डी स्क्वेअर व्ही डिवायडेड बाय सॉरी तर आपल्याला ॲक्सेलरेशन काढायचं ॲक्सेलरेशन काढतं ॲक्सेलरेशन काय येईल dv बाय dt येईल म्हणजेच काय होईल डी स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय dt स्क्वेअर असं होईल दोन वेळा डेरिव्हेटिव्ह डिस्प्लेसमेंट म्हणजे व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशन लक्षात आणि एकदा डेरिव्हेटिव्ह व्हीचं म्हणजे ॲक्सेलरेशन आपल्याला कशाची व्हॅल्यू काढली ॲक्सेलरेशन बरोबर आपल्याला काय मिळालं डी स्क्वेअर एक्स dt स्क्वेअर लक्षात कशाची व्हॅल्यू मिळाली एच पण आपल्याकडे काय आहे ma इज इक्वल टू मायनस kx बरोबर का ही ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काढली का आपण
हां, तर ती व्हॅल्यू टाकायची याच्या जागेला टाकली का. इथं आपल्याला काय होतं, एम ए इज इक्वल टू मायनस के एक्स होतं बरोबर. याच्या ठिकाणी आपण ती व्हॅल्यू टाकलेली आहे. चला सोडवू पुढं. हां, म्हणजे काय होईल, के एक्सला इकडे आता एम न डिवाइड करून घ्या दोन्ही बाजूला. एम न डिवाइड केल्यावर काय होईल, हां इथे एम येईल बरोबर का. आणि इकडे आल्यावर काय होईल, प्लस. एम न दोन्ही बाजूला डिवाइड केलं ना, हे मायनस आहे, इकडे आल्यावर काय झालं आपलं इक्वेशन तयार बरोबर. मग आपण सबस्टिट्यूटिंग के बाय एम बरोबर ओमेगा स्क्वेअर, वेअर द डब्ल्यू इज अँगुलर. डब्ल्यू म्हणजे काय, अँगुलर फ्रिक्वेन्सी. ओमेगा म्हणून आपण त्याला ओमेगा अँगुलर फ्रिक्वेन्सी झाला. मग विच इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. कळलंय, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. डी स्क्वेअर एक्स डिवाइडेड बाय डी टी स्क्वेअर प्लस डब्ल्यू ओमेगा स्क्वेअर एक्स असं त्याला ओमेगा स्क्वेअर घेतलं त्याने. के बाय एम जायला काय घेतले, ओमेगा स्क्वेअर. लक्षात घेतलं, ओमेगा स्क्वेअर म्हणजे ओमेगा इज अँगुलर फ्रिक्वेन्सी आहे. कळतंय, हे लक्षात ठेवा. एक्झाम्पल दिले. ऑफ द बॉडी ऑफ द मास किती दिलाय, 0.2 किलोग्राम परफॉर्म लिनियर एसएचएम इन एक्सपिरियन्स ऑफ रेस्टोरिंग फोर्स. के दिलाय बरं का, रेस्टोरिंग फोर्स नाही, एफ दिलाय. व्हॅन इट इज डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मेन पोझिशन इज अ 4 सेंटीमीटर म्हणजे एक्स दिला बरोबर. मग फोर्स ऑफ कॉस्ट म्हणजे के काढा, पिरियड ऑफ एसएचएम काढा, मग टी काढा, एक्सेलरेशन ऑफ द बॉडी ऑफ द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मेन पोझिशन टू द 1 सेमी. ही सगळी माहिती आपल्याला दिली त्यांनी. पहिली केस, फोर्स कॉन्स्टंट कसा काढतो आपण, एफ इज इक्वल टू काय असतं, के एस असतं बरोबर, ओरिजिनल पोझिशनला असेल तर. मग तुम्हाला के मिळेल. के कसा काढायचा, के इज इक्वल टू एफ किती दिलाय 0.2, एक्स किती दिलाय 0.04. का तर आपण कन्वर्जन कशामध्ये केलं, सेंटीमीटरचं मीटरमध्ये केलं. मग तुम्हाला के किती मिळाला 5 मीटर, 5 न्यूटन मीटर, 5 पर न्यूटन मीटर, न्यूटन पर मीटर. ओके, कळलं काय. पिरियडचा फॉर्म्युला काय, टी इज इक्वल टू 2 पाय अँगुलर फ्रिक्वेन्सी डिवाइडेड बाय अँगुलर फ्रिक्वेन्सी. कळतंय. चला आपल्याकडे ह्याची व्हॅल्यू आहेत आता. डब्ल्यू म्हणजे आपण मग काय घेतला होता, डब्ल्यू स्क्वेअर म्हणजे काय, के बाय एम बरोबर का. पण आपल्या इथे काय पाहिजे, 1 बाय डब्ल्यू पाहिजे. 1 बाय डब्ल्यू स्क्वेअर म्हणजे काय, एम बाय के. मग आपल्याला 1 अपॉन डब्ल्यू व्हॅल्यू पाहिजे म्हणजे काय, एम बाय के अंडर रूट मध्ये. कळतंय का. मग इथे डब्ल्यू 1 बाय डब्ल्यूची व्हॅल्यू किती आली, एम बाय के आली. कशी उलटून कोणाला झालं बरोबर आहे ना. ओमेगा स्क्वेअर बरोबर किती आहे, के बाय एम बरोबर का. रूट घेतल्यावर काय होईल, के बाय एम. आता हे उलट केल्यावर काय, एम बाय के होईल खाली बरोबर. तर एम बाय के 1 अपॉन डब्ल्यू आहे ना तिथे, त्याच्यामुळं झालं. एमची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 5 आहे, पायची व्हॅल्यू आहे, झालं व्हॅल्यू टाकली आपल्याला. पिरियड मिळाला, टी इज इक्वल टू 2 पाय. ओके, टाइम पिरियडची डेफिनेशन लक्षात ठेवण्यासाठी 2 पाय म्हणजे काय, पूर्णपणे लेंथ लक्षात ठेवायची. अँग्युलर डब्ल्यू म्हणजे काय, व्हेलॉसिटी आहे, अँग्युलर वेग. ॲक्सेलरेशन फॉर्म्युला आपल्याकडे. हां, कशाला आपण मग काय म्हणले, ओमेगा मी स्क्वेअर म्हणजे काय. तर आपल्याकडे फॉर्म्युला काय होता मग अशी, ए ॲक्सेलरेशनचा ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स ॲक्सेलरेशन. लक्षात ठेवा, ह्याची व्हॅल्यू के आहे. केची व्हॅल्यू 5 आली, एमची व्हॅल्यू 0.2 आली, एक्सची व्हॅल्यू 0.4 आली, तर -1 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे ॲक्सेलरेशन आलं. ओके, आता मग ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट हे आपण बघूया. हे डेरिव्हेशन येऊ शकतो परीक्षेला बरं का, महत्त्वाचं डेरिव्हेशन. acceleration, velocity and displacement x आपल्याला SHM म्हणू आपण. ओके, बघा आता we can obtain the expression for the acceleration. आता acceleration साठी आपण एक्सप्रेशन काढूया. ओके, velocity and displacement of the particle performing SHM. काय सांगितलं या ठिकाणी, काय सांगितलंय, we are obtain the expression for the acceleration, velocity, displacement on particle performing SHM. एखादा पार्टिकल जर सिंपल हार्मोनिक मोशन मूव्ह करत असेल, ऍक्सेलरेट करत असेल, तर तुम्हाला काय करायचं, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, ऍक्सेलरेशनचं फॉर्म्युला तयार करायचं. सॉल्विंग द डिफरन्शियल इक्वेशन SHM in the terms of the displacement of x in the time t.
आपल्याकडे काय आहे, हे काय सिंपल हार्मोनिक मोशनचं इक्वेशन आहे, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. त्याचं काय घ्यायचं आपल्याला, राईट साईडला घ्या, काय आलं dx स्क्वेअर डिवाइडेड बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ह्याला घ्यायचं. तर आपल्याकडे काय माहित आहे, ए म्हणजे काय असतं, डी स्क्वेअर एक्स डिवाइडेड बाय dt स्क्वेअर असतं. मग ह्या जागेला आपण काय लिहू शकतो, इकडे काय लिहू शकतो, ह्या जागेला ए लिहू शकतो, ए कळते ना, ए लिहू शकतो. ॲक्सेलरेशन आहे ना इकडे, हे म्हणजे कोण आहे ॲक्सेलरेशन. दिस इज द एक्सप्रेशन ऑफ द ॲक्सेलरेशन इज टर्म ऑफ डिस्प्लेसमेंट एक्स मध्ये आहे ते. ओके, तर तुम्हाला हे असं असल्यामुळं 5.6चं जे इक्वेशन आहे ते डबल डेरिव्हेटिव्ह आहे. मग डबल डेरिव्हेटिव्ह आपण कसं मांडतो, असं मांडतो बरोबर, डी बाय डी टी डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. मग काय करायचं पुढं, तर इथं आपल्याला काय म्हणता येईल, तर ह्याच्यासाठी काय म्हणता येईल, व्ही डी एक्स बाय डी टी म्हणजे काय, हे काय व्ही आहे ना, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग इथं काय येईल डी व्ही बाय, आलं का. परत आपल्याला काय येता येईल ॲडजस्टमेंट, काय ॲडजस्टमेंट केली इथं, डी व्ही बाय डी एक्स केलं आणि डी इंटू डी एक्स बाय डी एक्सला डी एक्स कॅन्सल केल्यावर काय येते, डी व्ही बाय डी टी येते ना, कळलं का. मग एक्सला एक्स कॅन्सल केल्यावर काय येते, डी व्ही बाय डी टी येते. डी एक्सची काय केली इथं, हां ह्याच्यावरून खालची स्टेप लिहिताना डी एक्सची ॲडजस्टमेंट केली, म्हणजे डी एक्सला डी एक्स गेल्या वरची स्टेप येते डी व्ही बाय डी टी, कळतंय ना. हो, आता काय केलं, तर ही दोन्हीची काय केली ॲडजस्टमेंट, हां कळलं का. मग आता आपण काय करू शकतो, डी व्ही बाय डी टीची ॲडजस्टमेंट आपण अशा पद्धतीनं मांडली. आता ह्याला काय म्हणू शकतो आपण, डी एक्स बाय डी टीला व्ही, बरोबर, ती काय आला व्ही, आला व्ही इंटू डी व्ही बाय डी एक्स, इकडे ओमेगा आला. तर व्हेरिएबल सेपरेट करून टाका, बरोबर आहे का. ह्या डी एक्सला इकडे पाठवू, कळलं का, डिफरन्शियल इक्वेशन मधलं. हे इकडे गेल्यावर काय झालं असेल, इंटिग्रेशन घ्या, दोन्ही बाजूचं काय घेतलं, हां इंटिग्रेशन घेतलं का, इंटिग्रेशन ओमेगा स्क्वेअर काय कॉन्स्टंट आहे बाहेर आला, चला व्ही स्क्वेअर बाय 2, एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी, आला परत काय, वेअर सी इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, काय आहे तो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. लेट ए बी द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट of the particle in SHM. Okay, when the particle is in the extremum position of velocity v is 0, जर एक्स्ट्रीमम पोझिशनला असेल तर व्हेलॉसिटी काय असेल त्याची, एक्स्ट्रीम म्हणजे इकडच्या कडेला तर असेल किंवा इकडच्या कडेला तर असेल. एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ही असेल, एक तर ऑब्जेक्ट ह्या बाजूला असेल किंवा ह्या बाजूला असेल, मग इकडं प्लस ए असेल इकडं मायनस ए, हिथं असेल किंवा इथं असेल तर व्हेलॉसिटी काय असते, थांबलेला असतो, जाऊन आता मागा यायला लागला असतो. सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 5.8 वी गेट. आता बघा ही व्हॅल्यू कुठं टाकायची, मग एक्स बरोबर ए टाका आणि व्ही बरोबर काय टाका 0, येतं ते 0 टाकलं, एक्स बरोबर किती टाकलं ए टाकलं, म्हणजे काय होईल, आलं का असं, कळलं ना. एक्स्ट्रीम या शब्दाचा अर्थ कळला का, एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे काय, एक तर ऑब्जेक्ट ह्या बाजूला गेला असेल ओढून किंवा ह्या बाजूला गेला असेल, शेवटची पोझिशन, परत तिथून तो माघार यायला लागला रिटर्न, हां म्हणजे असेल. मग सीची व्हॅल्यू तुम्हाला एवढी मिळाली, ही सीची व्हॅल्यू कुठं टाकायची परत 5.8 मध्ये टाकायची, कळते का, कुठे टाकायची परत 5.8 मध्ये सीची व्हॅल्यू काढलेली आपण, बरोबर आहे का. डिफरन्शियल इक्वेशन झालं की, कळलं ना, हे लक्षात आलं का. आता पहिल्यांदा काय केलं आपण, एक्स्ट्रीम पोझिशन एक्सची व्हॅल्यू किती टाकली ए, व्हीची व्हॅल्यू किती टाकली 0, ह्याच्यावर सीची व्हॅल्यू मिळली का नवीन, ही सीची व्हॅल्यू कुठं टाकायची परत ह्याच्यामध्ये टाकायची, झालं, टाकली सीची व्हॅल्यू द्यात असं मिळेल, मग आलं का असं, असं इथं सीची व्हॅल्यू टाकलं तर कळलं का. आता ह्यातनं कॉमन काढाय, 2ला 2 काय होऊन जाईल कॅन्सल, ह्याच्यातनं काय कॉमन निघते बघा, ह्यातनं ओमेगा ओमेगा कॉमन काढा असं येईल, कळलं का, आलं का. मग तुम्हाला इथं फायनली काय मिळेल, हे प्लस आहे हे मायनस आहे, हे इकडं मांडा आणि हे इकडं मांडा, उलट सुलट चालतंय का, म्हणले असं. मग तुम्हाला व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा डॉट मध्ये स्क्वेअर मायनस स्क्वेअर. This is the expression of the velocity of the particles performing SHM and term of displacement x and substituting v is equal to dx by dt. आता कळलं काय v कसा काढला आपण, आता v बरोबर काय ठेवायचं dx by dt टाकायचं, ह्याच्यामध्ये टाकलं का. आता ह्याच्यामध्ये जर आपण dx by dt टाकला v च्या ठिकाणी
काय टाकला इथं dx/dt टाकला. आता व्हेरिएबलचे प्रयोग करून घ्यायचं. ही काय x ह्याला इकडे पाठवा आणि dt ला काय करा इकडे पाठवा. कसं तयार होईल इक्वेशन? हा आपलं इंटिग्रेशनच्या फॉर्मॅटमध्ये झालं तयार. झालं का असं? झालं तयार असं तयार होईल. मग त्याचं इंटिग्रेशन घ्या. घेतलं का इंटिग्रेशन? आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला साइन इनवर्सचा वापरला का? आणि कॉन्स्टंट म्हणून काय ॲड केला? फाय. काय ॲड केला इथे इंटिग्रेशन कॉन्स्टंट? Phi is a constant of integration. To phi is and to know about x is at an instant of time t, and then the most convenient being t is equal to 0. समजा टाइम आपण 0 घेतला तर काय होईल? t 0 घेतला तर काय मिळेल तुम्हाला? तर तुम्हाला मिळेल t जर 0 घेतला तर x is equal to काय येते बघा a sin omega t plus phi. मोस्ट कन्व्हिनियंट बिंग t is equal to 0. तर t कशात 0 घेता आहे बघा. कुठं 0 घेता येते बघा. किंवा आता ह्याच्यावर आधी इक्वेशन तयार करून घे. साइन इकडे गेल्यावर काय होईल? x बाय a इज इक्वल टू काय होईल? साइन ओमेगा टी प्लस फाय. बरोबर आहे का? साइन इकडे गेल्यावर काय होईल? इनवर्स इकडे गेल्यावर काय होईल? साइन ऑफ होईल ना. म्हणजे याला इकडे पाठवा म्हणजे काय होईल? x इज इक्वल टू काय? a इंटू साइन ओमेगा टी प्लस फाय. तर तुम्हाला असं इक्वेशन मिळेल x. बरोबर आहे ना? x चं इक्वेशन असं मिळालं. तर डिस्प्लेसमेंट फट चालेल. मग अशा कशाच काढलं आपण? v इज इक्वल टू काढलं ओमेगा ए स्क्वेअर मायनस काढलं का? आता कशाच काढलं? एक्सचं काढलं. हे कशाच काढलं? डिस्प्लेसमेंटचं काढलं का डिस्प्लेसमेंट? and this general expression for the displacement of x and particle performing SHM and time t. Let us find the expression of displacement in two particular cases. आता या दोन केस आहेत. x इज इक्वल टू 0, t इज इक्वल टू 0 टाकायचं. बरोबर का? हां x बरोबर 0 आणि t इज इक्वल टू टाका. कसं येईल हे? फाय इज इक्वल टू साइन एक्स बाय येईल. डायरेक्ट ह्याच्यातच पुट केलं बघा इथं t इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू 0 करा. इक्वेशन कसं येते बघा मग ते. फाय इज इक्वल टू डायरेक्ट एक्स अपॉन ए 0 और फाय सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू. किंवा तुम्ही जर व्हॅल्यू टाकल्यानंतर तुम्हाला असं मिळून जाईल एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. कधी? टी इज इक्वल टू 0 टाकल्यानंतर म्हणजे ओरिजिनल पोझिशनला मोशन आहे. एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे काय? बॉडी कुठे आहे? ओरिजिनल पोझिशनला आहे. मग दिस इज द एक्सप्रेशन ऑफ द डिस्प्लेसमेंट ऑफ at any instant of particles SHM from the mean position. Positive sign chosen it the start toward the position and negative sign to the negative toward the negative कडे जाणं पॉझिटिव्ह कडे जाणं. इथं पार्टिकल स्टार्ट SHM फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन. समजा x इज इक्वल टू काय घेतलं आपण? पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. म्हणजे काय? आता बॉडी एक तर कुठल्या बाजूला आहे? ह्या बाजूला आहे किंवा ह्या बाजूला. ओरिजिनल पोझिशन कुठे येत आहे? प्लस ए म्हणजे इकडे गेला. बरोबर? मायनस ए म्हणजे इकडे गेला. आणि टी किती याच्या वेळेस 0 असणार आहे. मग आपल्याला फायची व्हॅल्यू मिळून झाली. जेवण काय मिळेल? टी जर 0 घेतलं तर फाय काय मिळते आपल्याला? असा मिळते. बरोबर का? तर कसं काय? बघा इथे टीची व्हॅल्यू 0 टाका. बघा टाकले टीची व्हॅल्यू 0 यात काय होते? फाय इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स अपॉन ए मिळते. असं हे असं मिळते. मग फाय इज इक्वल टू काय म्हणलं आपण या ठिकाणी? पाय बाय 2 म्हणलं और 3 पाय बाय 2. सबस्टिट्यूटिंग आता ह्याच्यावर व्हॅल्यू मिळाली. कशी व्हॅल्यू मिळाली? तर एक्स इज प्लस मायनस ए म्हणतोय आपण. एक्स्ट्रीम पोझिशनला घेतोय. पार्टिकल स्टार्ट SHM फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन. त्याचं उत्तर किती घेतलं आपण? साइन फाय इज इक्वल टू एक्स अपॉन ए म्हणले. पाय बाय 2 म्हणले. किती घेतला अँगल? पाय बाय 2 दाखवलाय. फायचं उत्तर किती येते सोडून? किती आलं? फायची व्हॅल्यू किती येते? पाय बाय 2. म्हणजे डिस्प्लेसमेंट काय ते थोडंफार झालेलं आहे आणि त्या ठिकाणी अँगल होईल म्हणजे किंवा 3/2 होईल. सबस्टिट्यूटिंग दिस 5/12 इंटू वी गेट. तर ही व्हॅल्यू टाका फायची वर. पाय बाय 2 टाका किंवा 3/2 टाका. पाय बाय 2 टाकलं असं आलं. 3/2 टाकलं असं आलं. कुठलं इक्वेशन आहे आपल्याला? एक्स इज इक्वल टू ए इंटू साइन ओमेगा टी प्लस आपल्याला इक्वेशन काढलं ना आपण डिस्प्लेसमेंटसाठी प्लस फायची व्हॅल्यू एकदा पाय बाय 2 मिळेल किंवा एकदा मिळेल. ह्याच्यानंतर तुम्हाला काय मिळालं? जर आपण सायन्सचं पाय बाय 2 मुळे आला अँगलमुळे कास करू शकतो ना. कळलं काही? सायन्स ह्याच्यामुळे काय होईल? आला अँगल वापरल्यामुळं 3/2 सायन्सचं काय होतं? कॉस. काय होईल? प्लस मायनस उत्तर येईल. काय येईल? एक्स इज इक्वल टू प्लस मायनस
And this is the expression of the displacement of any instant of particle of charge SHM from the extreme position. Positive sign for the starting from the positive extreme position and negative sign starting from the negative extreme position. Okay. Positive and negative कशा ठरवायचे लक्षात घ्या. The expression of displacement, velocity and the acceleration and time t. तिन्ही इक्वेशन मिळले का बघा. पहिला x साठी काढलं, परत व्हेलॉसिटीचं आणि ॲक्सेलरेशनचं कळलं. a इज इक्वल टू ए बाय डी टी म्हणजेच काय, a इंटू ओमेगा. हे तिन्ही इक्वेशन आपण काढलेले आहे. ह्याच्यावर प्रश्न तुम्हाला परीक्षेला हमखास येऊ शकतो. ओके, कळतंय काय अडचण. चॅप्टर फार सोपा आहे. हे सोडू नका. दररोज आता संध्याकाळी मला नोट्स करून दाखवायला काय आहेत, किती शॉर्ट नोट काढायत. तर हे पूर्ण करून दाखवा. संध्याकाळी आपण चेक करूया. एवढं पूर्ण करा. या ठिकाणी थांबू. थँक्यू.